ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वर गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते। पुंडलिकावरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री गुरुदेव दत्त। ह भ प दिनकर तथा श्री दिनकर रंगराव महाडिक मुक्काम पोस्ट इटकरी तालुका वाळवा जिल्हा सांगली हे देत आहेत त्यांचे श्रीमद गीता ज्ञानेश्वरीवरील प्रवचन काम एष क्रोध एष। प्रवचन काम एष क्रोध एष। श्री भगवान उवाच काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्धेनमिह वैरिणम्। रजोगुणापासून उत्पन्न होणारा आणि प्रतिबंधामुळे क्रोधात रूपांतर होणारा हा काम कितीही उपभोग मिळाला तरी तृप्त होत नाही। हा महापापी आहे, या लोकी याला वैरी मान। तर भक्तश्रेष्ठ हो, प्रवचन सेवेसाठी आज आपण या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 3ऱ्या अध्यायातील 37वा श्लोक व त्यावरील माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या 21 ओव्या निवडल्या आहेत। हा श्लोक व ह्या अप्रतिम ओव्या अर्जुनाच्या अगोदरच्या प्रश्नाला श्री हरींनी दिलेली उत्तर आहे। 36व्या श्लोकात पार्थाने विचारले आहे की हे देवा, जीवाला विषयांची इच्छा नसतानाही कोणाच्या प्रेरणेने जीव बलात्काराने ढकलल्याप्रमाणे पापाचरण करतो। आणि महाभक्त पार्थाच्या या प्रश्नाला उत्तर देताना श्री हरींनी याचे गूढ अगदी स्पष्टपणे सांगितले की काम एष क्रोध एष। हा काम हा क्रोध। 37व्या श्लोकात परमेश्वराने जे त्रिकालाबाधित असे जीवांच्या पतनाचे जे सत्य कारण सांगितले त्यातील गुह्य स्थानांना जनसामान्यांसाठी स्पष्टपणे उघड करीत माऊलींनी अप्रतिम ज्ञानामृताचा वर्षाव या 21 ओव्यांमध्ये केला आहे।
या श्लोकावर भाष्य करताना पहिल्या ओवीत श्री हरींबद्दल अतीव आदराने गौरव करताना म्हटले आहे, तव हृदय कमळ आरामू, जो योगियांचा निष्काम कामू, तो म्हणतसे पुरुषोत्तमू, सांगेन ऐक. आपल्या हृदय कमळाने जेथे आराम करावा असे एकमेव ठिकाण जर कोणते असेल तर ते म्हणजे परमेश्वर श्री हरी. आपलं हृदय भौतिक सृष्टीतील असंख्य ठिकाणी आराम किंवा सुख घेण्यासाठी धावते, पण लवकरच त्याचा भ्रम निराश होतो. प्रत्येक ठिकाणी हे आपलं आरामाचं खरं ठिकाण नाही हे त्याच्या लक्षात येते. भक्ती आणि सद्गुरू कृपेमुळे त्याच्या अखेर लक्षात येते की ते आराम करण्याचे खरे खुरे आणि शाश्वत चिरंतन ठिकाण जर कोणते असेल तर ते श्रीहरी परमात्मा. फक्त तेथेच हृदय कमळास खरे खुरे आणि शाश्वत सुख मिळते. दुसऱ्या चरणात माऊलींनी श्रीहरींना योगियांचा निष्काम कामू असे संबोधिले आहे. बघा महाराज, योगी हे निष्काम म्हणजेच कामना रहित असतात. म्हणजे त्यांना एका परमेश्वरा व्यतिरिक्त कशाचीही प्राप्ती व्हावी अशी इच्छा नसते. श्रीहरी हीच त्यांची कामना रहित कामना असते. परमेश्वर प्राप्तीची कामना ही निष्काम कामनाच असते. हीच अतूट कामना त्यांना सच्चिदानंद प्राप्त करून देते. त्यापुढे कोणतीही कामना उत्पन्न होण्याची अजिबात शक्यता नसते. अंतर्बाह्य सच्चिदानंदच कोंदलेला असतो. ज्या श्रीहरी प्राप्तीच्या निष्काम कामनेने योगी त्यांच्या ध्यानात सदैव गढलेले असतात, त्या योग्यांना हमखास श्रीहरी प्राप्ती होते. तिसऱ्या चरणात माऊलींनी भगवंतांचा उल्लेख पुरुषोत्तम असा केला आहे. संसार ग्रामात दोनच पुरुषांचे राज्य असते, क्षर आणि अक्षर असे दोन पुरुष. एक नाशवंत आणि दुसरा अक्षर म्हणजे परमात्म्याचा अंश जो जीवात्मा तो. त्याहून तिसरा जो तो पुरुषोत्तम होय. यासच परमेश्वर असे म्हणतात, जो आदी अंत रहित, म्हणजे त्यास ना जन्म आहे, ना वाढ आहे, ना अंत आहे, जो सर्व व्यापी आणि सर्व शक्तिमान आहे. त्यासच फक्त पुरुषोत्तम म्हणतात. परमेश्वर श्रीहरींना माऊलींनी पुरुषोत्तम संबोधिले
धुवून यथार्थ गौरविले आहे. सांगेन ऐक हा ओवीचा चौथा चरण होय. आता ते सर्वज्ञ पुरुषोत्तम भगवान श्रीहरी काम क्रोधाचे वर्णन करून पार्थास सांगत आहेत. ज्ञानियांची स्थिती ग्रासून टाकणाऱ्या काम क्रोधाविषयी सांगताना माऊली म्हणतात, तरी हे काम क्रोधोपाही जया ते कृपेची साठवण नाही, हे कृतांताच्या ठाई मानी जती. तर हे कामक्रोध कसे आहेत ते पहा. ह्यांचे जवळ दयेचा लवलेश नाही. यांना यमाच्या ठिकाणी मानले जाते. केवढे महान सत्य सांगितले आहे माऊलींनी येथे. काम म्हणजे कामना, विषयोपभोगाची तीव्रतम इच्छा, तसेच कोणत्याही गोष्टीच्या उपभोगाची लालसा. तारुण्यात येणाऱ्या प्रत्येक स्त्री पुरुषास विषयोपभोगाची आणि वार लालसा सहज उत्पन्न होते. हे वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. धर्माने घालून दिलेल्या नीती नियमांनी जर ती लवकर पूर्ण झाली नाही तर ते नियम झुगारून देऊन ती लालसा पूर्ण करण्यापर्यंत कधी कधी मजल जाते. त्यावेळी परिणामांची पर्वा केली जात नाही. आपल्या कुटुंबियांचं काय होईल, प्रतिष्ठेचं काय होईल, आपल्या कामनापूर्तीच्या कृतीमुळे कदाचित कोणीतरी संबंधित प्राणास देखील मुकेल याचा विचारही केला जात नाही. कारण या कामाच्या ठिकाणी दयेचा लवलेश देखील असत नाही. एखादे बालक यात्रेतून आपल्या पित्याबरोबर फिरत असते. एखाद्या खेळण्यांच्या दुकानात ते एखादी महागडे खेळणे बघते. तेच खेळणे आपल्यास खेळावयास असण्याची कामना त्याच्या मनात उत्पन्न होते. ते बालक आपल्या पित्यास ते खेळणे खरेदी करण्यास सांगते. ते खेळणे घेण्याची त्या पित्याची ऐपत नसते. पिता मुलास तसेच सांगतो. बालक हट्ट धरते, पुढे सरकत नाही. पिता परोपरीने त्यास समजावतो, पण मूल बापाचे ऐकत नाही. तेथून हलायचे मागत नाही. रडायला सुरुवात करते. जरा मोठं असेल तर म्हणते, काही मिळायचे नाही तुमच्याकडून. त्यावेळी त्या बालकाची खेळणं हवं असल्याची इच्छा प्रबळ असते. आपल्या वागण्याने आपल्या पित्यास किती दुःख होईल याचा विचार त्या बालमनात येणे शक्य नाही. मन जरी बालमन असलं तरी कामना किती प्रबळ व निर्दय असते याचे प्रत्यंतर या उदाहरणावरून येईल. कामना मग ती तारुण्य सुलभ विषयोपभोगाची असो किंवा बालमनातील क्षुल्लक वाटणारी असो, ती जर पूर्ण झाली नाही, तिला प्रतिबंध झाला तर तिचे
क्रोधात रूपांतर होते. क्रोध अनिवार होत जातो. अनिवार क्रोधाचे रूपांतर सर्व भक्षक राक्षसात होते. त्याच्या ठिकाणी मुळातच दयेस स्थान नसते. दुसऱ्या अध्यायातील ओवीत माऊली म्हणतात, जे ते कामू उपजला, ते ते क्रोधू आदीची आला. क्रोधी असे ठेविला, संमोह जाणे. कामना उपजली की तेथे अगोदरच क्रोध उपस्थित झालेला असतो आणि क्रोधात अविचार हा ठेवलेलाच असतो. सेवेसाठी घेतलेल्या श्लोकावरील ओव्यांपैकी पुढील ओवीत माऊली म्हणतात, हे ज्ञाननिधीचे भुजंग, विषय दरीचे वाघ, भजन मार्गीचे मांग, मारक जे. हे काम क्रोध ज्ञान रूप धनाच्या ठेव्यावरील मोठे नाग आहेत. विषयांच्या खोऱ्यातील वाघ आहेत. भजन मार्गावरील मारेकरी आहेत की जे सतत मारण्याचे काम करतात. अशी आख्यायिका आहे की ज्या ठिकाणी गुप्त धन असते त्या ठिकाणी मोठाले नाग त्या धनाचे रक्षण करीत असतात. ते धन कोणालाही हस्तगत करू देत नाहीत. त्या प्रकारे काम व क्रोध हे ज्ञानरूपी धन ठेव्यावरील मोठाले नाग आहेत. जो ज्ञानाचा ठेवा हस्तगत करण्यासाठी येईल त्याला हे विळखा घालून त्याचे चिपाड करतात. एखादा भक्त परमेश्वरी ज्ञानाचा ठेवा अधीन करण्यासाठी मोठ्या जिद्दीने वाटचाल करू लागतो. अत्यंत कठोर साधना अंगीकारून अनेक संकटांवर मात करीत ज्ञान ठेव्याच्या टप्प्यात पोहोचतो. पण त्या ज्ञान निधीवर बसलेले काम क्रोध रूपी हे महानाग तो ठेवा त्याला हस्तगत करू देत नाहीत. कामरूपी नाग त्याला विळखा घालतो. आपल्या घट्ट विळख्यातून तो त्यास सुटू देत नाही. ज्ञान ठेवा हस्तगत होऊ देत नाही. त्याचप्रमाणे अनेक प्रकारच्या विषयो उपभोगांच्या दरीतील हे काम क्रोध वाघ आहेत. माणूस विषयोपभोगाच्या खोल दरीत सहजताच जातो आणि तो त्या दरीतून पुन्हा वर येत नाही. कारण हे वाघ त्यांना चघळून खाऊन टाकतात. मिळालेला नरदेह व्यर्थ जातो. या काम क्रोधांना माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी पुढे भजन मार्गीचे मारेकरी म्हटले आहे. भक्तीच्या मार्गावरील खरे मारेकरी जर कोण असतील तर हे काम व क्रोध होय. माणूस स्वस्वरूपापासून ढळला तो या कामनांच्या लालसांमुळेच. ज्यावेळी सर्व कामना नष्ट होतील त्याच वेळी त्याला आपले खरे स्वरूप प्राप्त होईल. परमेश्वराची उत्कट भक्ती हाच सर्वश्रेष्ठ मार्ग भक्तास परमेश्वराकडे म्हणजेच
स्वस्वरूपाकडे घेऊन जातो. पण हे काम क्रोध त्याच्या मार्गातील मारेकरी होऊन मार्गात उभे असतात. भजन मार्गावरून ते लक्ष विचलित करतात. संत नामदेव महाराज एका अभंगात म्हणतात, कीर्तनी बैसता निद्रे नागविले, मन माझे भुलले विषय सुखा, मन माझे भुलले विषय सुखा. तर हे काम क्रोध अशा प्रकारे भजन मार्गावर मारेकरी होत असतात. याच गीता ज्ञानेश्वरीच्या 10व्या अध्यायात ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. विषयोपभोगाच्या लालसेची दुष्कीर्तीच अशी आहे की गोड परमार्थ कडू लागतो. म्हणूनच विषयोपभोगाची लालसा ही भक्ती मार्गावरील मारेकरी होय. हे देहदुर्गीचे धोंड, इंद्रिय ग्रामींचे कोंड, यांचे व्यामोहादिक बंड जगावरी. हे काम क्रोध देहरूपी किल्ल्याचे प्रचंड दगड आहेत. इंद्रिय रूपी गावाभोवतीचे तट आहेत आणि संपूर्ण जगतामध्ये भ्रम, अविचार इत्यादी उत्पन्न करण्यात हे प्रबळ आहेत. भक्त हो, या ओवीत माऊलीनी अनुरूप दाखला देऊन जीवाच्या दुःखावर्तात फिरत राहण्याचे कारण सांगितले आहे. हे काम क्रोध देहरूप किल्ल्याचे मोठमोठाले दगड आहेत. ते या देहरूपी किल्ल्याचे रक्षण करीत असतात. ते अतिशय एक संघ असतात. हे प्रचंड धोंडे जोपर्यंत निखळत नाहीत तोपर्यंत जीवाचे देहरूपास येणे थांबत नाही, आणि ते जोपर्यंत थांबत नाही तोपर्यंत जीवात्मा स्वस्वरूपास प्राप्त होऊ शकत नाही. दुसऱ्या चरणात माऊली म्हणतात की हे इंद्रिय रूप गावाचे गावकुसू आहेत. पूर्वी गावाचे शत्रूपासून संरक्षण करण्यासाठी गावाभोवती तटबंदी असायची. त्यामुळे गावाचे संरक्षण होण्यास मदत व्हायची. तोच गावकुसाचा दाखला माऊली येथे देत आहेत. काम क्रोध हे इंद्रिय रूप गावाचे तट आहेत. कोणत्याही कामनेची पूर्ती ही इंद्रियांद्वारे उपभोग घेऊनच होत असते आणि तेथूनच नवीन कामनेचा उगमही होत असतो. जोपर्यंत कामना नष्ट होत नाही तोपर्यंत इंद्रिये अबाधित राहतात. वृद्ध होऊन एक देह पडतो, दुसरा साकारतो, अर्थातच इंद्रियांनिशी. मागील देह इंद्रियांशी निगडीत असणारे काम क्रोध पुन्हा दुसऱ्या देहात जसेच्या तसेच संरक्षक असतात. इंद्रियांचे काम सुरक्षित राखतात. याच ओवीच्या पुढच्या चरणात माऊलींनी म्हटले आहे की यांचे व्यामोहाधिक, अज्ञानाधिक भ्रांती उत्पन्न करण्यामध्ये जगात प्राबल्य आहे.
जीव हा नेहमी सुखाच्या शोधात असतो आणि कामना ह्या जीवास नेहमी इंद्रियजन्य सुखात गुंतवीत असतात. जे खरे शाश्वत सुख नसते तेच खरे आणि शाश्वत सुख असण्याची भ्रांती जर कोण उत्पन्न करीत असेल तर या इच्छा त्यांची पूर्तता न झाल्यास क्रोध हा ठरलेलाच. यांचे सामर्थ्य इतके मोठे आहे की सद्विचारास देखील लोळवून हे काम क्रोध विजयी होतात. खरे सुख हे परमेश्वर प्राप्तीत आहे. हे संत कितीही सांगोत, कामनांची शक्ती इतकी मोठी असते की ती जीवास भ्रांती पाडतेच. काम हा विविध विषयांचा उपभोग घेण्यातच खरे सुख आहे हेच जीवास पटवून देण्यात यशस्वी ठरतो. विवेकास देखील मागे सारण्याचे सामर्थ्य कामामध्ये असते. अशा या काम क्रोधाची उत्पत्ती कोठून झाली ते सांगताना माऊली म्हणतात, हे रजोगुण मानसीचे समूळ आसुर्येचे झाले पण यांचे अविद्या केली. हे रजोगुणात्मक मनापासून उत्पन्न झाले असून ते मूळचे आसुरी संपत्तीचे आहेत. त्यांचे पालन पोषण अविद्या करीत असते. महाराज, जसे की आपणास ज्ञात आहे, सत्व रज व तम या त्रिगुणांचे साम्राज्य त्रिलोकांवर आहे. त्यापैकी रजोगुणापासून काम व क्रोध उत्पन्न झालेले असतात. याच श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या 14व्या अध्यायात माऊली या गुणाविषयी म्हणतात, हे रज याची कारणे जीवाते रंजवू जाणे, हे अभिलाखाचे तरुणी सदाची गान. माऊली पुढे म्हणतात की हे असुरी संपत्तीचे मूळ आहेत. काम क्रोधामुळे असुरी संपत्ती पुष्ट होत जाते. ढोंगीपणा, गर्व, मानीपणा, क्रोध, मर्मभेदक भाषण आणि अज्ञान ही काही असुरी संपत्तीची लक्षणे होत आणि काम क्रोधानं सशक्त करण्याचे कार्य माया किंवा अविद्या करीत असते. जोपर्यंत अज्ञान आहे तोपर्यंत काम क्रोधाचे वर्चस्व राहणारच आणि त्यांचे वर्चस्व आहे तोपर्यंत ज्ञाननिधी हस्तगत होणे अशक्य आहे. जे खरं आहे ते खरं नाही व जे खरं नाही ते खरं आहे असं सतत वाटत राहणं हीच माया होय. माऊली काम क्रोधांचे विश्लेषण करताना पुढे म्हणतात, हे रजाचे कीर जाहले परी तमासी पडियंते भले, त्याने निजपद या दिधले प्रमाद मोह.
हे काम क्रोध रजोगुणापासून जरी जन्म पावले असले तरी हे तमोगुणांचे फार आवडते आहेत. म्हणून तमोगुणाने आपले स्वतःचे पद, माजुरेपणा आणि अज्ञान यांना दिले. एखाद्या दुष्कृत्ये करणाऱ्या व्यक्तीस दुसरी एखादी दुष्कृत्य करणारी व्यक्ती त्याच्या त्या दुष्कर्म कौशल्यामुळे इतकी आवडते की आपल्या दुष्कृत्य करण्याच्या क्षेत्रातील स्वतःचे सर्व गुप्त कौशल्य त्या दुसऱ्या व्यक्तीस बहाल करते. त्यामुळे ती दुसरी व्यक्ती दुष्कर्मात अधिक सशक्त होते. कमालीच्या सीताफीने ती व्यक्ती दुष्कर्मे करते. त्याचप्रमाणे रजोगुणापासून उत्पन्न झालेल्या काम क्रोधांना तमोगुण स्वतःची वैशिष्ट्ये प्रमाद मोह बहाल करतो. त्यामुळे कामनेत प्रतिबंधामुळे उत्पन्न झालेला क्रोध जे करू नये ते करावयास प्रवृत्त करतो. हा अपराध आहे याची देखील जाणीव राहत नाही. त्यातून जीव स्वतःचे व दुसऱ्याचेही वाटोळे करतो. थोडक्यात काम क्रोधात प्रमाद व मोह यांचे प्राबल्य असते. भक्त हो, आपण जाणताच की प्रत्येक महान व्यक्तीच्या अंगी असलेल्या वैशिष्ट्यपूर्ण कौशल्यामुळे, गुणांमुळे त्या त्या क्षेत्रात त्यांना मोठा मान असतो. पराकुटीची प्रतिष्ठा असते. हे झाले सद्गुणी सत्कृत्ये करणाऱ्या सदाचारी समाजातील थोर व्यक्तींबद्दल. अगदी त्याचप्रमाणे दुष्कृत्य करणाऱ्यांच्या नगरीत दुष्कृत्यांच्या प्रबल गुणांनी युक्त असलेल्या दुष्कृत्यांच्या सम्राटांना फार मान असतो. जुगारातील अतिशय तज्ज्ञ व्यक्तीला जुगारांचा बादशाह मानले जाते. कपट धुताच्या बादशहास शकुनी मामा म्हणून कौरव या असुर कुळातील सभेमध्ये मोठा मान होता. चोर दरोडेखोरीतील अतिशय कुशल अशा व्यक्तीस टोळीचा सरदार म्हणून मुजरा केला जातो. स्मगलरांचेही बॉस असतात. अगदी त्याचप्रमाणे या काम क्रोध रूपी कुप्रसिद्ध सम्राटांना एका नगरीत फार मोठा मान असतो आणि तो कोणत्या नगरीत हे सांगताना या नितांत सुंदर ओवीत माऊली म्हणतात. हे मृत्यूच्या नगरी मानिजती निकिया परी, जे जीविताचे वैरी म्हणवून या. मृत्यूच्या शहरात महाराज मान कोणाला असेल तर जो जास्तीत जास्त मृत्यू घडवून आणील त्यास. हे काम क्रोध जीवाचे सर्वश्रेष्ठ वैरी आहेत. जीवाचा घात सहजतेने आणि अचूकतेने करण्याचे त्यांचे कौशल्य विलक्षण आहे. म्हणून यांना मृत्यूच्या नगरात
अतिशय श्रेष्ठ मानले जाते. हे जीवास मोह पाडून एकाच जन्मात यातना भोगावयास लावित नाहीत, तर अनंत जन्मात त्याचा पाठ पुरावा करतात. आपले अस्तित्व सूक्ष्म रूपाने त्यांच्यात ठेवून दरवेळी जीवास मृत्यूच्या हवाली करतात. मृत्यू त्याचा घास घेऊन पुन्हा त्यास नव देह रूपाने जन्मास घालतो. त्याबरोबरच अर्थातच हे काम क्रोधही नव्या जोमाने जन्मतात. कारण या काम क्रोधांची भूक इतकी मोठी असते की तिचे माप करताच येत नाही. म्हणून माऊली पुढील ओवीत म्हणतात, जयांसी भुकेलिया आमिषा, हे विश्वन पुरेची घासा, कुळवाडियांची या आशा चाळीत असो. या काम क्रोधाच्या भुकेच्या नुसत्या इच्छेला संपूर्ण विश्व एका घासाला देखील पुरत नाही. उपभोगाची इच्छा म्हणजे आशा ही त्यांचे नाशकारक व्यवहार चालवीत असते. एखाद्या गोष्टीची कामना मनात निर्माण झाली रे झाली की तिच्या प्राप्तीच्या आशेने जीव आटापिटा करतो. बरे, ती कामनापूर्ती झाल्यावर तरी जीव तृप्त होतो का? तर नाही. त्याला पुन्हा नवी इच्छा होते. पायपीट करणाऱ्या व्यक्ती शेजारून एखादा सायकलवरून गेला की अशी सायकल आपल्यालाही हवी अशी इच्छा निर्माण होते. ती पूर्ण करण्यासाठी त्याची धडपड होते. सायकल मिळताच पुन्हा त्याला स्वयंचलित मोटारसायकलची कामना. ती पूर्ण होताच चारचाकी अधिक आरामदायी. ती मिळताच हवाई वाहनाची किमान हेलिकॉप्टरची इच्छा. ती या जन्मात तरी पूर्ण होणार नाही हे लक्षात येताच नशिबाला बोल. थोडक्यात सर्व विषयी, सर्व ठाई, सर्व प्रकारच्या कामना ह्या वाढतच जातात. अन्य एका ठिकाणी श्री ज्ञानेश्वर माऊलींनी भोगे कामू वाढे असा उत्कृष्ट उल्लेख केला आहे. एक एक उपभोग घेताना चटक वाढते. अन्य उपभोगाची लालसा निर्माण होते. जसे की मागे सांगितले, जीव हा भ्रांतीमुळे भौतिक सृष्टीत सुख शोधित असतो, जे इंद्रियजन्य असते. कामनांच्या पूर्तीसाठी अविरत धावत असतो. त्या भ्रांतीची व्याप्ती किती प्रचंड आहे याचे सार्थ वर्णन पुढील ओवीत पहा. कौतुके कवळिता मुठी, जे 14 भुवने थेकुटी, ते भ्रांती ही धाकुटी वाल्हे दुल्ली. जिने सहज कौतुकाने मुठी वळल्या असता मावण्याला 14 भुवनेही कमीच, ती भ्रांती यांची आवडती लाडकी धाकटी बहीण आहे. दृश्यादृश्य जगातील राहण्याचे निरनिराळे 14 लोक म्हणजे 14 भुवने. सहज मुठी वळल्या
तर हे 14 लोक तिच्या मुठीत लीलया मावतात. इतकी प्रचंड व्याप्ती या भ्रांतीची म्हणजे अविद्येची आहे. ती या कामक्रोधांची लाडकी बहीण आहे. तिचे सामर्थ्य केवढे आहे याचे पुढील ओळीत माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. जे लोकत्रयाचे भातुके, खेळताची खाय कौतुके, तिच्या दासीपणाचे निबिके तृष्णाजी. ही भ्रांती केवळ भातुकली खेळता खेळता सहज तिन्ही लोक खाऊन टाकते. त्या भ्रांतीच्या दासीपणाच्या बळावर ही कामना रूपी तृष्णा जगत असते. अज्ञानामुळे जीव नको त्या बाह्य गोष्टीत सुख शोधत असतो. शाश्वत सुख प्राप्ती त्यास कधीच होत नाही. जीव हा ज्या भ्रामक सुखाच्या मागे धावतो त्यातून त्याची तृप्ती कधीच होत नाही. तृष्णा अधिकच वाढते. तहान ही भ्रांतीची दासी असते. भ्रांती संपत नाही म्हणून तृष्णा ही संपत नाही, तर ती उत्तरोत्तर वाढतच जाते, पुष्टही होते. आता या काम क्रोधांना आणखी कोण आदरणीय मानते ते पहा. हे असो मोहे मानिजे, याते अहंकारे घेपे दिजे, जेने जग आपुलेनी भोजे नाचवीत असे. हे असो, पण यांना मोहाने पूज्य मानले आहे आणि ज्या अहंकाराने साऱ्या जगाला नाचवून सोडले आहे त्याची ह्यांच्याशी देवघेव आहे. बघा महाराज, या कामाला मानणाऱ्या मध्ये मोह हा आहे. कोणत्याही उपभोगाविषयीची कामना निर्माण झाली की ती मिळवण्याचा अनिवार्य मोह निर्माण होतो. मग सारासार विचार उत्पन्न होत नाही. मोह हाच विवेकास बांधून टाकतो. याचे उदाहरण म्हणजे खुद्द सीतादेवीचेच देता येईल. कपटी रावणाच्या आदेशानुसार कपटी मारीच सुवर्ण मृगाचे रूप घेतो. मारीच राक्षस सोन्याच्या हरणाच्या मनोहर रूपात आश्रमापासून थोडे दूर परंतु सीतादेवीच्या दृष्टीस पडेल असे वावरतो. त्याच्या अपेक्षेप्रमाणे तो मायावी कांचन मृग सीतामाईच्या दृष्टीस पडतो. तात्काळ सीतादेवीच्या मनात तो सुवर्ण मृग आपणास हवा अशी कामना निर्माण होते. तो मिळवण्याचा मोह सीतामाईच्या मनात निर्माण होतो. कारण मोह हा कामास पूजनीय मानित असतो. तो मोह सुवर्ण मृग मिळवण्याची भावना प्रबळ करतो. वास्तविक
सोन्याचे सजीव हरिण जगात असणे हे अशक्य. हे काहीतरी मोहमयी निराळेच असले पाहिजे. या विवेकास मोह वर येऊच देत नाही. श्रीराम प्रभूंजवळ तो कांचन मृग मला हवाच असा हट्ट सीतादेवी धरते. परमेश्वराचेच अवतार राघव त्या मृगाचा पाठलाग करीत दूर वनात जातात. कपटाने लक्ष्मणास देखील दूर नेले जाते. अशा रीतीने सीतादेवीपासून दोघांना दूर नेण्यात कपटी रावण यशस्वी होतो. सीता हरण होते. पुढे रामायण कसे वळण घेते हे भक्त हो आपणास ठाऊक आहेच. भल्या भल्यांचा विवेक नष्ट करणारा असा हा मोह कामनेस पूजनीय मानतो आणि ओळखता येणार नाही इतका कामाच्या निकट असतो. अहंकाराची या कामाशी देवघेव असते आणि हा अहंकार साऱ्या जगाला नाचवीत असतो. मी आहे, मी अमूक आहे, मी तमूक आहे अशी जी सदा सर्व काळ भावना असते तो म्हणजे अहंकार होय. आता याची देवघेव कामाशी कशी असते ते पहा. पूर्वकाळी राजेशाही असायची. शौर्यशाली पराक्रमी राजांना वाटायचे की आपणास सम्राट म्हणून इतर राजांनी मानावे, मांडलिक व्हावे, करभार द्यावा. त्यानुसार एखादा शौर्यशाली राजा दूतांकरवी मांडलिकत्व स्वीकारण्यासाठी अन्य राजाकडे निरोप धाडीत असे. काही छोटे राजे रागरंग पाहून मांडलिकत्व स्वीकारत, पण काही शक्तिशाली राजे ते फेटाळून लावत. त्यामुळे सम्राट बनण्यास उत्सुक राजाचा अहम दुखावला जात असे. गर्व आणि अहम हे जुळे भाऊच असतात. आपल्या शौर्याचा गर्व असलेला तो राजा माझ्यासारख्या शक्तिमान राजाचा प्रस्ताव त्याने झुगारला काय असा विचार करून तो सर्व शक्तीनिशी त्या प्रस्ताव फेटाळणाऱ्या राजावर तुटून पडतो. स्वतःचे अहंत्व दुखावल्यामुळे वर्चस्व सिद्ध करण्यासाठी होणाऱ्या तुंबळ युद्धात मग किती प्राणहानी होईल हे सांगता येत नसे. राजाची सम्राट बनण्याची कामना इतरांना तसा प्रस्ताव नाकारणाऱ्या राजांमुळे अहम दुखावणे व त्यातून युद्ध असे हे अहंकाराच्या देवघेवीचे कामनेबरोबर व्यवहार पूर्वी चालत असत. सांप्रत लोकशाही राज्य पद्धतीत देखील काही महासत्तांना वाटत आहे की त्यांचाच विचार सर्वांनी मानला पाहिजे. त्यांच्या ह्या कामनेपायी शीत युद्धे होत आहेत
व नंतर प्रगट युद्धाचा धोका. तर अशा प्रकारे अहंकाराची देवघेव कामाशी आणि प्रतिबंधामुळे निर्माण होणाऱ्या क्रोधाशी असते. या कामक्रोधांचे आणखी प्रताप माऊली पुढील ओवीत सांगतात. जेने सत्याचा भोकसा काढिला, असत्य तृण कुठा भरिला, तो दंभू रुडविला जगी. ज्याने सत्याचा कोथळा फोडून त्यात असत्याचा पेंढा भरला, त्या दंभाला यांनीच जगामध्ये प्रसिद्धीस आणले आहे. अभिलाषेची भावना सत्यास लपवून ज्यात सुख नाही त्यात सुख आहे असे मानण्यास भाग पाडते. कामने पोटी जीव असंख्य कर्मे उपभोगा प्रित्यर्थ करतो. जन्म जन्मांतरी निरनिराळे देह त्यास त्याच्या कर्मानुसार धारण करणे भाग पडते. सत्य हे त्याच्या दुसऱ्या दंभरूपी प्रतिकृतीमुळे जीवास कळू देत नाहीत. ते हे काम क्रोध होय. एखादा स्वार्थी पुढारी स्वतःचे आणि स्वतःच्या बगल बच्चांचे कोट कल्याण करण्यासाठी कणभर लोकहित कार्याचा देखावा करतो. त्याचा आपण लोकसेवा हितार्थ केवढे प्रचंड कार्य केले असा गवगवा करतो. आपल्या तथाकथित कार्यकर्त्यांद्वारे प्रचाराची व्यवस्थाही करतो. सत्तेची खुर्चीही मिळवितो. असत्य इतके बेमालूमपणे तो जनतेच्या मनावर बिंबवण्यात यशस्वी होतो की असा त्यागी जनकल्याणकारी दुसरा नेता नाही अशीच जनतेची दृढ समजूत होते. त्याचे आणि बगल बच्च्यांचे राजमहाल हे आपल्याच संपत्तीच्या बेमालूम अपहरणातून उभे आहेत हे सांगून देखील पुन्हा लोक मान्य करीत नाहीत. प्रसंगी कळले तरी तेवढे एवढ्यात मोठ्या त्यागात चालायचेच असा उद्गार निघतो. तर ढोंग अथवा दंभ हा खरेपणाशी इतका मिळता जुळता असतो. म्हणून जीवास सदमार्गाचा उपदेश खरा वाटत नाही की जो सत्य असतो आणि प्रापंचिक अभिलाषांचा तो मार्ग की जो सुरुवातीस रम्य असतो व पुढे क्लेशकारक असतो. ती आनंदाची दंभरूपी प्रतिमा असते जी जीवास खरी वाटते. कीर्तन प्रवचनात 20-25 उपस्थिती तर चित्रपट तमाशा आदी कार्यक्रमांना 20-25 हजारांची. शिट्ट्या टाळ्यांसह दाद
पैशांची उधळण, कामना, अभिलाषा, मोह, उपभोग्य, इंद्रियजन्य उपभोगातच खरे सुख, हा दंभ अशी साखळीच या कामक्रोधाशी जोडलेली असते. आध्यात्मिक क्षेत्रात तर सध्या दांभिकांची चलतीच आहे. ज्ञानाचा देखावा करून अज्ञानाचे पाठ पडवणाऱ्या ढोंगी साधूंचे जणू पेवच फुटले आहे. हे त्यागाच्या देखाव्या अडून भोगांचे सोहळे पुरवीत आहेत. खरे अध्यात्मज्ञान सांगणाऱ्या सद्गुरूंकडे पाठ फिरवून अशा भोंदूंकडे प्रचंड संख्येने अनुयायी धावत आहेत. अशा भोंदूंची बिंगे काही ठिकाणी फुटली असून त्यांची ढोंगे उघडी पडली आहेत. काही जण तुरुंगाची हवा खात आहेत. आश्चर्याची गोष्ट म्हणजे तरीही अनुयायी त्यांचेच समर्थन करीत आहेत. थोडक्यात, जे सत्य नाही तेच सत्यासारखीच असत्याची प्रतिकृती करून तेच सत्य आहे असे वाटावयास लावण्याचे काम या कामक्रोधानी केले आहे. एवढेच नाही तर त्यांनी पुढे केवढे दुष्कृत्य केले आहे ते पहा. साध्वी शांती नागविली, मग माया मांगी शृंगारिली, तिये करवी विटाळविली साधू वृंदे. यानी शांतीरूपी साध्वीला वस्त्रहीन केले, मायारूपी मारे करणीला वस्त्रालंकाराने शृंगारिले. त्या मायारूपी हत्यारिणीने आपल्या काम क्रोध रूपी लहरीने साधू वृंदांना भ्रष्ट करून टाकले. या कामक्रोधानी पतिव्रता शांतीला वस्त्रहीन करून तिची विटंबना केली. ज्ञानेश्वर महाराजांनी शांतीला साध्वी म्हटले आहे. ती पतिव्रता असते कारण ती आत्मस्वरूपाशी एकनिष्ठ राहते. म्हणजेच स्वस्वरूपाशी आत्मस्वरूपाशी एकरूप राहण्यातच जीवास चिरंतन शांती मिळते. परंतु कामना किंवा इच्छा इतकी प्रबळ झाली की स्वस्वरूप किंवा आत्मस्वरूप सोडून जीवास इतरत्र धाव घेणे भाग पडले. इच्छा निर्माण झाल्याबरोबर शांती लुबाडली गेली. काम क्रोधाने दुसरीला सजविले की तीच खरी म्हणून. तिचेच नाव माया होय. तीच जीवाची मूर्तिमंत मारेकरी असून मूर्तिमंत सुखदायिनी असा आभास निर्माण करते. जीवांना चक्रावून त्यांचा घात करते. आपल्या स्वस्वरूपाकडे जाण्यासाठी विविध मार्गांनी साधना करणाऱ्या साधूंच्या मनात देखील ही मायारूपी मारेकरीण अनेक कामना निर्माण करून त्या पूर्तीसाठी त्यांच्या मनात मोह निर्माण करतात. मोहग्रस्त साधक भोगात ऋतून
आपल्या त्याग मार्गापासून भ्रष्ट होतात. पौराणिक वाङ्मयात अशी कित्येक उदाहरणे आपणास सापडतात. इतिहासही त्यास अपवाद नाही आणि सांप्रत काळात तर रेलचेलच आहे. हे भक्त हो, आपण प्रत्यक्ष पाहतच आहात. जे सद्गतीस जाणार होते ते अधोगतीस गेले. हा विलक्षण चमत्कार काम क्रोधानी सजविलेली मायारूपी मारे करीनच फक्त करू शकते. तिचा थांग लागणे जवळजवळ अशक्य असते. कोणत्या ना कोणत्या रूपात ती सत्याच्या आभासाचे गोंडस रूप धरून जीवास भुलविते आणि त्याचा घात करते. अनेक योनीतून त्यास फिरवते. परमेश्वर प्राप्तीच्या उद्देशाने दुर्गम योगाभ्यास करणाऱ्या योग्यांना देखील ही चकवते. माया त्याला वृद्धी सिद्धींच्या रूपाने भेटते. त्या सिद्धींचा मोह जर त्या योग्यांना पडला तर ते त्यातच खेळत बसतात. मार्ग भ्रष्ट होतात. पुण्यक्षय होताच सिद्धी नष्ट होतात. नंतर लाजीरवाणे जीवन त्यांच्या पदरी येते. रानात तपश्चर्येस बसलेल्या, ग्रह त्याग केलेल्या तपीजनांना देखील ही माया मागील सांसारिक सुखांचे स्मरण देते व ते उपभोग कामना भारित होऊन आपला तपोमार्ग सोडून घरी संसारात परत येऊन बायको पोरात रमून जातात. तर घरीच राहून इंद्रिय निग्रहाने राहणाऱ्यांना सुद्धा ही कामना प्रबळ होऊन उपभोगात रममान करते. व्यवहारातील दाखला द्यायचा तर कोणत्याही गोष्टीच्या उपभोगाची कामना मनात उत्पन्न होताच ती मिळविण्याचा प्रयत्न केला जातो. यशा अपयशाची चिंता ही शांती ढळण्यास कारण ठरते. इच्छित गोष्टीची प्राप्ती होऊन तिचा उपभोग घेतला तरी क्षणिक तृप्ती होते. पुन्हा नवी कामना निर्माण होते. या काम क्रोधानी पुढे काय केले ते पहा. ही विवेकाची त्राय फेडिली, वैराग्याची साल काढिली, जतया मान मोडिली उपशमाची. यानी विवेकाचे बळ संपवून टाकले, वैराग्याचे चामडे सोलून काढले आणि शमदमांची मान जिवंतपणीच मोडली. सारासार विचाराचे बळच या कामक्रोधाने नष्ट केले. सार घेऊन आसार टाकण्याऐवजी असार घेऊन सार टाकण्यास या कामक्रोधाने भाग पाडले. म्हणूनच आत्मस्वरूपापासून जीव अनंत किलोमीटर दूर फेकला गेला. विवेक किंवा विचार शक्ती हे मानवाला लाभलेले फार मोठे वरदान आहे. परंतु कामना, क्रोध, मोह, अविद्या यांनी त्याचे सामर्थ्य नष्ट केले. आपल्या नित्याच्या जीवनात सुद्धा आपणास याचे प्रत्यंतर येते. चांगली विचारवंत माणसं सुद्धा
कशाच्या तरी कामने पायी अविचाराने वागतात. करू नये ते करतात, वागू नये असे वागतात. कामना मोह यांनी त्यांची विचारशक्तीच नष्ट केलेली असते. महाभारतातील धर्मराजाचे एक उदाहरण मला येथे आठवते. शकुनी मामा ज्यावेळी कपटधूताचा व्यूह रचतो त्यावेळी धृतराष्ट्र त्यासाठी पांडवांना आमंत्रित करण्याची आज्ञा महात्मा विदुरास देतो. विदुर प्रखर विचारवंत आणि सदधर्म आचारक श्री कृष्ण भक्त असल्याने कौरवांचा डाव पेच त्वरित ओळखतो. पांडवांना आमंत्रित करून धर्मराजांना स्पष्ट सूचना करतो की कोणत्याही परिस्थितीत धर्मराजाने धूत खेळू नये. महात्मा विदुराची पूर्वसूचना स्वतः विचारवंत असून देखील धूताचे आमंत्रण मिळताच धर्मराज विदुराची पूर्वसूचना आणि स्वतःचा विवेक गमावून धूत खेळायला बसतो. धूत खेळण्याच्या प्रबळ कामनेनेच धर्मराजाच्या विवेकाचे बळ नष्ट केले नाही का? एवढेच नव्हे तर पुढे त्याचा संपूर्ण विवेकच नष्ट करण्यात आला. त्याने पुढे सर्वस्व धुतात हरविले. इतके की भावांना आणि द्रौपदीला पणावर लावण्याचा आपणास कोणताही नैतिक अधिकार नाही हा विचार देखील त्यास शिवू शकला नाही. धर्मराजाच्या या विवेकभ्रष्ट कृतीचे पुढे किती दुष्परिणाम झाले हे आपण जाणताच. या ओवीच्या दुसऱ्या चरणात माऊलींनी म्हटले आहे की वैराग्याची चामडी देखील यांनी सोलून काढली आहे. दुर्वास ऋषी हे वैराग्यशील ऋषी होते, परंतु ते कोपिष्ट होते. त्यांच्या मनकामने विरुद्ध काही घडताच ते क्रोधित होऊन शाप देत असत. क्रोध हा त्यांचे वैराग्य दाबून वर उसळी घेत असे. संसार असार आहे आणि आत्मतत्व सार आहे अशी खात्री पटल्याने कोणी एक साधक साधना करण्यास सुरुवात करतो. आता आपल्या मनात कोणत्याही प्रापंचिक उपभोगाची कामना उत्पन्न होऊ द्यायची नाही असा निश्चय करतो. तसे आचरण करीत साधना चालू ठेवतो. आकस्मिक एखादी तरुण स्त्री आपल्या प्रेमाचे जाळे त्याच्यावर फेकते. लगेच ते साधक बुवा कामनेच्या मोहपाशात अडकतात. कामाची धारदार सुरी बुवांच्या वैराग्याची चामडी क्षणार्धात काढते. म्हणजेच वैराग्य नष्ट होते. बुवा देव भजन सोडून तिच्या भजनी लागतात. स्वतःचे पारमार्थिक व लौकिक अशा दोन्ही बाजूनी नुकसान करून घेतात. अशा रीतीने सदगतीस चाललेला जीव वैराग्याची साडी काढली गेल्यामुळे अधोगतीस जातो. महर्षी विश्वामित्रांचेही असेच झाले. त्यांचे उग्र तप भंग करण्यासाठी इंद्राने भल्या भल्यांच्या दाढी मिशाणा पाणी पाजणाऱ्या मेनकेला पाठविले. मेनकेच्या सौंदर्याने विश्वामित्राच्या मनात
कामोपभोगाची लालसा निर्माण झाली. त्याबरोबर त्याचे विवेक, वैराग्य, उपशम म्हणजे इंद्रिय निग्रह हे सारे क्षणात नष्ट झाले. मेनकेच्या उपभोगाच्या कामनेने विश्वामित्राचे तपस्या आसन उद्ध्वस्त केले. सार सोडून तो आसाराच्या उपभोगात रमून गेला. ज्यावेळी कामनेचा जोर ओसरला त्यावेळी विवेकाने उसळी घेतली. आपला तपोभंग झाल्याचे विश्वामित्राच्या लक्षात आले. उग्र तपारंभ करण्यासाठी विश्वामित्र ते स्थळ सोडून निघून गेला. अशा प्रकारे काम क्रोधांपुढे वैराग्य, विवेक, इंद्रिय निग्रह यांचे काही चालत नाही. ई संतोषवन खांडिले, धैर्य दुर्ग पाडिले, आनंद रूप सांडिले उपडोनिया. या काम क्रोधाने आनंदवन तोडून टाकले, धैर्याचे किल्ले जमीन दोस्त केले आणि आनंद स्वरूप रोपटे उपटून टाकले. आध्यात्मिक आनंद हाच परमानंद होय. तोच संतोष रूप वन होय. पण उपभोग कामनेमुळे मानवास मायाधीन होऊन जीव दशेस यावे लागले. जीव स्वस्वरूप हरवला. तो स्वतःच्या कामनारूपी जाळ्यात फसला. संतोषाचे नंदनवन तो स्वतःच्या वर्तणुकीनेच हरवून बसला. नंदनवन हरवण्याची कथा बायबलमध्ये सुद्धा आहे. ती सुद्धा या दृष्टीने उद्बोधक आहे. कामवासनेचा स्पर्शही न झालेले ॲडम आणि ईव परमानंदाच्या नंदनवनात वावरत असतात. ज्ञानाच्या झाडाचे फळ फक्त खायचे नाही अशी परमेश्वराची आज्ञा असते. मानवाचे सदैव अकल्याण पाहणाऱ्या सैतानास हे पाहवले नाही. त्याने ईवच्या मनात ते फळ खाण्याची कामना निर्माण केली. ईवने ते फळ तोडले, स्वतः खाल्ले आणि ॲडमलाही खायला दिले. त्यांना जाणीव झाली. मानवाने परमेश्वराच्या केलेल्या आज्ञाभंगाच्या फलस्वरूप त्यांना नंदनवनातून हाकलून देण्यात आले. त्यामुळे दुःख आणि जन्म मृत्यूच्या फेऱ्यात मानव सापडला. अशी नंदनवनाची कथा या दृष्टीने उद्बोधक आहे. परमात्म स्वरूपापासून प्राप्त होणाऱ्या परमानंदापासून ढळलेला एखादा जीव पराकोटीच्या प्रयत्नाने तोच पराकोटीचा निरामयी आनंद प्राप्त करण्यासाठी अतुल धैर्याने कार्यरत राहतो. पण कशाची ना कशाची तरी कामना निर्माण होऊन त्याच्या निग्रहाचा दुर्ग तीच कामना पाडून टाकते. आमच्या एका मित्राने यापुढे अभक्ष असे काही खायचे नाही. सतत आध्यात्मिक वाचन,
भजन, कीर्तन, नामस्मरण, प्रवचन श्रवण यात मग्न राहायचे. ज्यासाठी प्राण्यांची हिंसा केली जाते, जिभेचे चोचले पुरविले जातात असे काही खायचे नाही असा निश्चय केला. निश्चय अतिशय चांगला होता. मोठ्या धैर्याने त्याने हा निश्चय पाळला. तो ज्या उदरनिर्वाहाच्या कामासाठी ज्या प्रकारच्या समाजातून वावरत असे, त्यात अधूनमधून निषिद्ध खाद्याच्या पार्ट्या झोडल्या जात असायच्या. त्या मित्रासही तो पूर्वी ते खात असल्याने खावे असा मोह पडायचा. पण निग्रहाने तो मोह तो मित्र टाळायचा. वर ते अभक्ष खादाड त्याची बुवा झालाय हा 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 अशी टिंगल टवाळीही करायची. एकदा तो किरकोळ आजारी पडला. तेवढीच संधी अचूक साधून त्यांच्यातील एकाने त्यास म्हटले, अरे तू ते खायचे सोडले, त्यामुळे तुझी तब्येत बिघडली. हळूहळू त्या मित्राच्या मनात ते खाद्य पुन्हा खायची कामना उत्पन्न झाली. त्याने अभक्ष खायला सुरुवात देखील केली. खाद्य कामनेने त्याचा धैर्य दुर्ग उद्ध्वस्त करून टाकला. मी त्याला सहज विचारले, का रे बाबा, तू हे असे दुष्कृत्य का केले? त्याने उत्तर दिले, ते नसल्यामुळे माझी प्रकृती बिघडते. त्यावर मी त्यास निक्षून सांगितले, प्रकृती आहे ती बिघडणारच. नाना प्रकारचे आजार तिला स्पर्शणार. त्यावर उपचारासाठी वैद्य आहेत, अमोघ औषधे आहेत. ते करायचे सोडून तू केलेला अतिशय चांगला निर्धार स्वतःच उद्ध्वस्त केलास. पुन्हा नव्याने निश्चय कर व कट्टरतेने त्याचे पालन कर. त्यातच तुझे पारलौकिक हित आहे. आणि भक्त हो, त्या मित्रास पश्चात्ताप झाला. त्याने पुन्हा निर्धार केला, जो आजपर्यंत तरी म्हणजे सुमारे 24 वर्षे टिकला आहे. तर सांगायचा मुद्दा हा आहे की धैर्य दुर्ग पाडण्यास हा काम क्रोध अतिशय तरबेज आहे. इही बोधाची रोपे लुंचिली, सुखाची लिपी पुशिली, जिव्हारी आगी सुदली, तापत्रयाची. यानी ज्ञानाची रोपे खुडून टाकली, सुखाचे नाव सुद्धा पुसून टाकले आणि प्राणी मात्रांच्या हृदयात त्रिविध तापांची आग उत्पन्न केली. ज्ञानाच्या आड जर खरे कोण येत असेल तर काम, आणि त्याच्या बरोबर असणारा त्याचा एकनिष्ठ गोतावळा. ज्ञानाचे रोप जरा कुठे जीवाच्या अंतरंगाच्या प्रांगणात जोम धरू लागले की ते उपटून टाकण्याचे काम हे काम क्रोधा आदी त्याचा गोतावळा करीत असतात. ज्ञान हा खऱ्या सुखाकडे म्हणजेच
परमात्म्याकडे नेणारा मार्ग असतो. त्या ज्ञानाचे रोपटेच उपडले गेल्यावर सुखाचे नाव आपोआपच पुसले जाणार. ते पुसले गेल्यावर जीवाच्या जिव्हारी उरणार काय? तर त्रिविध ताप, म्हणजे आध्यात्मिक, आधी भौतिक व आधी दैविक त्रास, कायिक, वाचिक, मानसिक ताप. बघा महाराज, या श्रीमद गीता ज्ञानेश्वरीच्या पारायण सप्ताहांतर्गत येथे श्रीदेवी शवताई मळाई काळम्मा मंदिरामध्ये वाचन, भजन, प्रवचन, कीर्तन आदी ज्ञानयज्ञांच्या भक्तीच्या अनेक अंगांची रेलचेल आहे. परंतु लोकसंख्येच्या तुलनेत फारच थोड्यांचा सहभाग आहे. इथे पारायणास बसलेल्या एका भक्ताने आपल्या इकडे न फिरकणाऱ्या मित्रास काल म्हटले, अरे, संध्याकाळी फार चांगल्या महाराजांचे प्रवचन आहे, ते ऐकायला येईल, तेवढे परमेश्वरी ज्ञान मिळेल. मित्राचा पूर्वनियोजित बेत असतो की संध्याकाळी टी व्हीवर चित्रपट बघायचा. परंतु परमेश्वरापासूनच उत्पन्न झालेला माणूस हा स्वभावतःच भक्तीकडे ओढा असणाराच असल्याने तो मित्र तयार झाला. पण क्षणभरातच त्याचा निर्णय बदलला गेला. मंदिरात जाऊन प्रवचनातील ते कंटाळवाणे, गंभीर गाऱ्हाणे ऐकण्यापेक्षा टी व्हीवरचा सप्तरंगी चित्रपट बघणे अधिक इंटरेस्टिंग असा विचार करून तो टी व्हीवर चित्रपट बघण्यात गर्क झाला. भजनशील जीवात अंकुरणारे ज्ञानाचे रोपटे अशा रीतीने कामना उपटून टाकते. तर महाराज, परमेश्वरी ज्ञानाची प्राप्ती जर झाली नाही तर सार काय ते कळत नाही. साराकडे जीवाची धाव राहत नाही. असारातच तो सार शोधतो, जसे फोलकटात दाणे शोधावेत. आणि त्रिविध तापांचे आगर जो देह, तोच जीवास पुन्हा पुन्हा प्राप्त होऊन तो त्रिविध तापांच्या आगीत होरपळत राहतो. अशा या कामक्रोधांची उत्पत्ती कधी झाली याबद्दल माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हे अंगा तव घडले, जीवीची आथी जडले, परी नातुडती गिवसिले ब्रह्मादिका. हे काम क्रोध शरीराबरोबरच निर्माण झालेले आहेत. ते जीवाबरोबरच जडलेले असतात. या काम क्रोधांचा ब्रह्मादिकांनी जरी आतमध्ये शोध घेतला तरी त्यांना देखील सापडत नाहीत. या ठिकाणी माऊलींनी ज्ञानाचे परम गुह्य पुन्हा एकदा उघडपणे सांगितले आहे. शरीराबरोबरच हे जन्मास येतात आणि शरीर पडताच पुन्हा जीवाबरोबर जडून राहतात. जीवाबरोबर एकजूट होऊन राहिल्याने जीवास जेव्हा पुन्हा देह प्राप्ती होते तेव्हा पुन्हा हे
शरीराबरोबर घडतात हे इतके सूक्ष्म व जीवाशी एकरूप असतात की ब्रह्मदेवांना देखील ते शोधूनही सापडत नाहीत. याचे कारण माऊलींनी पुढील ओवीत दिले आहे. हे चैतन्याचे शेजारी वसती ज्ञानाच्या एका हरी, म्हणून प्रवर्तले महामारी सावरती ना. हे कामक्रोध जीवात्म्याच्या जवळ असतात, ज्ञानाच्या पंक्तीला ते राहत असतात, म्हणून यांच्या लहरी मोठ्या प्रमाणात उसळल्या की कोणालाही सावरता येत नाहीत. जीवात्म्याच्या जवळच वास करणारे हे काम क्रोध ज्ञानाच्या पंक्तीला बसत असतात, जेथून जीवात्म्याला स्वस्वरूपाचे ज्ञान होणार. हे त्याच पंक्तीला असल्याने तात्काळ ओळखतात. जीव जर चिन्मय स्वरूप झाला तर यांचे अस्तित्व काय उरणार. ते आपल्या सामर्थ्यावर जीवास मोह पाडून भरकटवितात, जीवाचा सत्यानाश घडवून आणतात. याचे भौतिक उदाहरण म्हणजे सत्ता कामनेच्या मोहापायी अनेक सम्राटांनी प्रचंड युद्धे करून अगणित प्राणहानी केली आहे. अण्वस्त्रासारख्या बॉम्बचा वापर जर जगावर सत्ता स्थापित करण्याच्या विस्तारवादी कामनेतून आधुनिक काळात एखाद्या महासत्तेने केला तर जग प्रलय होण्यास कितीसा वेळ लागेल. म्हणून ज्ञानेश्वर माऊलींनी अगदी सार्थपणे म्हटले आहे की हे ज्ञानाच्या पंगतीला आणि जीवात्म्याच्या शेजारी वसलेले कामक्रोध इतके प्रचंड सामर्थ्यशाली असतात की जग प्रलय करण्यास प्रवृत्त झाले तर ते कोणासही आवरता येत नाहीत. एखाद्या जीवास नाशाच्या मार्गावर नेण्याची यांची लीला किती सहज असते हे सांगताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. हे जडेवीन बुडविती आगीवीन जाळती, न बोलता कवळिती प्राणी याते. हे काम क्रोध माणसाला पाण्याशिवाय बुडवितात, अग्नीशिवाय जाळतात आणि प्राणी मात्रांना न बोलता ग्रासून टाकतात. जीवाला लाभलेला हा जन्म निरनिराळ्या कामना पुरवण्यात, त्यातून उत्पन्न होणाऱ्या दुःखात पिचण्यात जातो. मी खरा कोण आहे, माझे खरे हित कशात आहे, मला परमेश्वरी ज्ञान कसे मिळेल, पराकोटीची परमेश्वरी भक्ती माझ्याकडून कशी घडेल, मला सच्चिदानंदाची प्राप्ती कशी होईल. अशा प्रकारच्या प्रश्नांच्या उत्तरांचा पाठ पुरावा करण्याऐवजी त्यातच नरदेहाची सार्थकता करण्याऐवजी आसार प्रापंचिक क्षणिक सुखांच्या मागे धावण्यातच जन्म जात नाही का. केवळ आसाराच्या उपसाभरीत जन्म जाणे म्हणजे व्यर्थ गेला असेच ना, म्हणजेच बुडाला जन्म. पाण्याविना कामनानी व्यस्त राखून बुडविले असाच याचा सरळ अर्थ नाही का महाराज. तेच त्रिविध तापाचे शरीर पुन्हा पुन्हा प्राप्त होऊन
चिंताग्नीच्या विवंचनेच्या अग्नीत जीव सतत होरपळत नाही का? हे आगीविना जाळणे नाही का? चिंता आणि चिता या दोन शब्दांमध्ये फक्त एका अनुस्वाराचा फरक आहे. एक आगीविना जिवंतपणे जाळते आणि दुसरी चैतन्य रहित झाल्यावर म्हणजेच मेल्यावर त्या देहास जाळते. हा काम प्राण्याला पूर्वसूचना न देता अचानक गनिमी काव्याने ग्रासत असतो. इतकेच नव्हे तर आपण ग्रासलो गेलो आहे हे देखील जीवांना तो कळून देत नाही. बघा महाराज, बालकाचा किशोर होतो, किशोराचा तरुण होतो, तरुण होतानाच विषय वासनेची मगर मिठी पडते. आता तू लहान आहेस, मोठा झाल्यावर मी तुला जखडीन असे काही काम त्या तरुण झालेल्यास त्याच्या बालपणी सूचित करीत नाही. काम न कळत आपले काम करीतच राहतो. हे शस्त्रे विन साधिती, दोरे विन बांधिती, ज्ञानियासी तरी वधिती, पैज घेऊनी. हे काम क्रोध कोणत्याही शस्त्राशिवाय ठार करतात, दोराशिवाय बांधून टाकतात. ज्ञानी जनांना तर विडा उचलून ठार मारून टाकतात. पहा भक्त हो, जीवांना वधिण्यासाठी या काम क्रोधांना कोणतेही शस्त्र लागत नाही. कारण का तर हे स्वतःच अत्यंत विनाशकारी शस्त्रे आहेत. जीवात्म्यांना बांधण्यासाठी यांना साध्या नायलॉनच्या अथवा आयर्न दोरखंडांची आवश्यकता लागत नाही. हेच असे चिवट दोरखंड आहेत की जीवात्म्यांना जखडून अनंत जन्म मृत्यू भोगावयास लावण्याचे यांचे अगाध सामर्थ्य आहे. जे सारासार विवेक सांगतात अशा ज्ञानांना तर अगदी पैजेने ठार करतात. कारण हे ज्ञानाच्या पंक्तीलाच बसलेले असतात. ज्ञानी हे ह्यांच्या उलट प्रचार करीत असतात. खरे काय ते जीवात्म्यांना समजावीत असतात. जीवात्मे जर परमात्म स्वरूपात मिळून गेले तर यांचे काहीच खाद्य राहिले नाही. नव्हे त्यांचेच अस्तित्वच उरले नाही. यांच्याबरोबर देवघेवीचा व्यवहार असलेला अहंकार हा ज्ञानी जनांना वधण्याच्या कामी या काम क्रोधांना सहाय्यकारी असतो. कसे ते पहा. 13व्या अध्यायात माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, नवल अहंकाराची गोठी विशेषे न लगे अज्ञाना पाठी, सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटी नाचवी. अज्ञानी जीव हा काम क्रोधांच्या अंकित असल्याने त्यांच्या पाठी हे सहसा लागत नाहीत. ज्ञानी मात्र काम क्रोधांना पाय दळी तुडवीत परमात्मा प्राप्तीच्या मार्गावर चालत असतो. हे काम क्रोधांच्या अस्तित्वाला घातक असते. म्हणून अगदी नाही म्हणण्यासारखी अगदी किंचित अशी जरी संधी या काम क्रोधांना प्राप्त झाली तरी ज्ञान्यांच्या मनात
कामोर्मीच्या लहरींचा कल्लोळ हे उद्धवीत असतात. त्यात तो ज्ञानी ठारच होतो. काम एष क्रोध एष. या श्लोकावर अप्रतिम विश्लेषण करणाऱ्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांची या संदर्भातील ओव्यांपैकी शेवटची ओवी अशी आहे. हे चिखले विन रोविती, पाशिके विन गोविती, हे कवना जोगे न होती अतोटेपणे. हे काम क्रोध चिखलाशिवाय माणसास रुतवून टाकतात, जाळ्याशिवाय अडकवितात. हे शरीरात अतिशय सूक्ष्म रूपाने राहत असल्याने हे सर्वसाधारणपणे कोणाच्याही अधीन होत नाहीत. केवळ कामना अधीन होऊन विषयोपभोगात गढून गेलेल्या कोणत्याही माणसाचे उदाहरण येथे पुरेसे आहे. मदिरेची चटक लागलेला माणूस चिखला विना व्यसनाच्या चिखलात रुततच जातो. जुगाराच्या नादी लागलेला माणूस जुगाराच्या पाशात जाळ्याविनाच अडकलेला असतो. तर विषयासक्त होऊन स्त्री अधीन झालेला एखादा पुरुष जाळ्याशिवाय जखडूनच असतो. येथे त्यास गोविण्यासाठी निराळे जाळे लावण्याची गरज नसते. हे देहाच्या आत अतिशय सूक्ष्म रूपाने चैतन्याच्या शेजारी ज्ञानाच्या पंगतीलाच असल्याने त्यांच्यावर कोणीही वर्चस्व गाजवू शकत नाही. काम, क्रोध, मोह, मत्सर, मद, लोभ आदी जे षडरिपू आहेत ते एकट्या कामापासूनच उत्पन्न होतात असे येथे परमेश्वराने स्पष्ट दर्शवले. रजोगुणापासून उत्पन्न होऊन प्रतिबंधामुळे क्रोधात रूपांतरित होणारा हा काम कितीही उपभोग मिळाला तरी याची तृप्ती होत नाही. हा महापापी आहे. या लोकी याला तू वैरी मान. या अर्थाच्या 37व्या श्लोकावरील माऊलींनी केलेल्या 21 ओव्यातील विश्लेषणावरील विवेचन आतापर्यंत आपण ऐकलेत. आता प्रश्न असा उरतो की यावर मात करण्याचा उपाय कोणता? तो 3ऱ्या अध्यायाच्या 268व्या ओवीत माऊलींनी सांगितला आहे. यांचा पहिला कुरुठा इंद्रिये, येथुनी प्रवृत्ती कर्माते विये, आधी निर्दळुनी घाली तिये सर्व थैव. या कामक्रोधांचे वास्तव्य इंद्रियांच्या ठिकाणी असते. त्यांच्यापासूनच कर्माची प्रवृत्ती होते. म्हणून त्या इंद्रियांना प्रथम जिंक. आणि महाराज
या कामक्रोधांच्या विनाशक शक्तीचे उन्नयन परमेश्वर भक्तीत करून इंद्रियांना जिंकण्याचा एक प्रभावी उपाय आहे. इंद्रियांना स्वैर राहतू न देता त्यांचे नियमन करून मनास सर्व भावानी परमेश्वर भक्तीत तल्लीन करणे आवश्यक आहे. भक्तीच्या उत्कट प्रभावाने स्वतः परमेश्वरच आपणास या जीवात्म्यांच्या सर्वात मोठ्या शत्रूंना कामक्रोधांना जिंकण्यास सहाय्य करील हे निःसंशय. प्रारंभी या इंद्रियांवर विजय मिळविल्यावर काम क्रोध या पाप्यांचा आश्रय नष्ट होईल हे सांगताना माऊली ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मग मनाची धाव पारुशेल आणि बुद्धीची सोडवण होईल. इथुकेने थारा मोडेल या पापियांचा. आपण माझे बोबडे बोल शांतपणे ऐकलेत याबद्दल धन्यवाद. बोलताना झालेल्या चुकांबद्दल आपण उदार मनाने क्षमा करावी ही नम्र विनंती. पुंडलिका वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री गुरुदेव दत्त. ओम तत्सत. ओम तत्सत. ओम तत्सत.